या ठिकाणी आपण होताना पाहताय आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख सत्कार मूर्ती सन्माननीय आदरणीय स्मिता वहिनी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे। त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा काही क्षणातच संपन्न करत आहोत। चला तांबडशेत आणि हनुमानपाडा दोन्ही संघाचे सर्व खेळाडू विकेटमध्ये झाला। तर स्मिता वहिनींचं आगमन या ठिकाणी झालं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेला आता शुभ संकेत देत आहोत। दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन आपण करत होताना पाहता पिंटाशेठ पाटील साहेबांना आदरांजली भावपूर्ण आदरांजली अर्पण करणारी ही स्पर्धा म्हणजे पिंटाशेठ पाटील स्मृती चषक या स्पर्धेचं आयोजन। तर मान्यवरांना विनंती राहील या कार्यक्रमाच्या प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय स्मिता वहिनी यांच्या शुभ हस्ते आपण प्रतिमांचं पूजन करत आहोत। आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमांचं पूजन केलं जाईल। आमचे सरपंच आरडीबाई कुणालदादा पाटील सचिनदादा पाटील यांची देखील प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थिती आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहता या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होतोय। तर हा परिसर म्हटला की जगप्रसिद्ध गणरायाच्या मूर्तींसाठी प्रसिद्ध असणारा हा परिसर 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला शुभ संकेत देत आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गणरायाच्या प्रतिमेचं औक्षण केलं जाईल। आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक कुणालदादा पाटील आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ, त्याच वेळेला आपण पाहता सचिनदादा पाटील आमचे सरपंच आरडीबाई आणि या कार्यक्रमाच्या प्रमुख सत्कार मूर्ती सन्माननीय आदरणीय स्मिता वहिनींच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी प्रतिमांचं पूजन घेत आहोत। प्रचंड ऊन आहे बघा, तापमान वाढत चाललंय आणि या अशा खरतर वातावरणामध्ये या स्पर्धेचं आयोजन आहे। आणि पहिला सामना तांबडशेत विपक्ष हनुमानपाडा आपल्याच परिसरातील हे 2 संघ आहेत। दोन्ही संघाचे सर्व खेळाडू आपण लाईनमध्ये उभं राहा, विकेटवरती चला। या ठिकाणी प्रतिमांचं पूजन करत असताना आमचे डॅशिंग सरपंच आरडीबाई, तर त्यानंतर बोला गणपती बाप्पा मोरया गणरायाच्या प्रतिमेचं पूजन, तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल। कळसुबाईचं शिखर ते अरबी समुद्राची झालर सह्याद्रीच्या पर्वतरांगा डोंगर रांगाने नटलेला आपला हा महाराष्ट्र आणि असं म्हणतात सीमेवर लढणाऱ्या जवानांपासून धरणी मातेच्या कुशीतून सोन्याचा घास करणाऱ्या शेतकऱ्यांचा हा महाराष्ट्र, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ हे स्वप्न ज्यांनी सत्यामध्ये उतरवलं ते खऱ्या अर्थानं आपण पाहता जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। त्यानंतर पिंटाशेठ पाटील साहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल। अमर रहे पिंट्या दादा अमर रहे असंच आम्ही खतर घोषणा या कार्यक्रमाच्या प्रसंगी देऊ, कारण मी मगाशी उल्लेख केला न भूतो न भविष्यती असं हे व्यक्तिमत्व आपल्यामधून निघून गेलेलं आहे। होणं नाही, नारळ फोडला जाईल, श्रीफळ फोडला जाईल आणि या स्पर्धेला शुभ संकेत देताना आपण पाहता कार्यक्रमाच्या प्रमुख सत्कार मूर्ती स्मिता वहिनींच्या शुभ हस्ते हा श्रीफळ वाढवला जातोय। उद्घाटनीय हा खरं प्रारंभ आरंभ आणि शुभारंभ आपण या ठिकाणी करत आहोत। आमचे उपसरपंच संजय दादा पाटील या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत त्याने देखील घेतली आणि बघा या स्पर्धेमध्ये खास आकर्षण काय असेल तर या ट्रॉफीज रायगड भूषण पुरस्कार ज्यांना मिळाला ते लहू ठाकूर साहेब यांच्या हातातून तयार झालेल्या ट्रॉफीज आज मात्र आपण जर पाहिल्या या स्पर्धेमध्ये आहेत। आणि त्याच वेळेला आपण पाहता सिल्वर ट्रॉफी आकर्षक ट्रॉफी एखाद्या 5 लाख 10 लाखाच्या स्पर्धेला एवढ्या मोठ्या ट्रॉफ्या नसतात परमेश, एवढ्या मोठ्या ट्रॉफ्या तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहता आणि त्या ट्रॉफींचं पूजन स्मिता वहिनींच्या शुभ हस्ते केलं जाईल। ही ट्रॉफी पटकावण्यासाठी तुम्हाला तुमची मेहनत जिद्द चिकाटी कौशल्य नैपुण्य सर्व काही सिद्ध करायला लागेल या स्पर्धेमध्ये, तेव्हाच तुम्ही या ट्रॉफीचे हकदार बनाल, बक्षीस पात्र व्हाल। आणि ही ट्रॉफी पाहून आज प्रत्येकाला वाटेल आमचा संघ पुढे गेला पाहिजे टॉप 3 मध्ये। आणि खरं आमचे स्पॉन्सर्स या ट्रॉफीचे आपण पाहू शकाल आदरणीय दिनेश बाबूशेठ पाटील यांच्या वतीने आम्हाला या ट्रॉफी मिळाल्या, प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक